असणे गरजेचं आहे, त्याला ती आम्ही लकी विनरची सायकल देणार आहोत. चला दुसरा सेमीफाइनल बघायला मिळतो. पारडी संघाने जबरदस्त मैच, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस पहली काऊराम काका स्मृति चषक के फाइनल में अपने ग्रैंड फिनाले में प्रवेश किया है. गुजरात से आने वाली 8 टीमों में से ये पहली टीम निकली जिन्होंने फाइनल में प्रवेश किया है. वीरू बाबरे मार्गस्थ होते. पहिला चेंडू हात पाळतोय. यॉर्करच्या चेंडू सरळ चेंडूला खेळले गेले, चेंडूला फ्लिक केले गेले. स्वेरलेगच्या रिझल्टला एक धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांनी आपलं खातं खोललं गेलं देदाळे संघाने आणि धावसंख्या होते 2. मागील 8 दिवसापासून खूप मोठी स्पर्धा आपण यशस्वी करण्याचं काम करतात. पडणाऱ्या पावसाळ्यामध्ये डबल नुकसान झालं. पुन्हा बॅनर बनवलं गेलं, पुन्हा मंडप बांधणी केलं गेलं, डीजे पुन्हा बांधलं, सगळ्या गोष्टी पुन्हा करण्यासाठी आल्या आणि मोठा खर्च पुन्हा स्पर्धेसाठी लागलं गेलं. पण आमच्या आयोजकांची जिद्द, अप्रतिम आयोजन. ओहो, काय खोदून गोलंदाजी टाकला. त्याहीपेक्षा सुंदर फलंदाजी देखील बघायला मिळाली. धावसंख्या होते 3. एका साईड देदाळे बॉईज ब संघ आणि एका साईड सातपाडी बी संघ असा तुम्हाला बघायला मिळतोय. हा दुसरा सेमीफायनल सामना आपण बघत आहात. काऊराम काका स्मृती चषक परनाळीचं वंदे मातरम एक उत्कृष्ट मैदान, सर्वात मोठं क्षेत्रफळ असणारं पालघर जिल्ह्यातलं एकमेव एक गावाचं असं मैदान. चोहो बाजूने तुम्ही 4 व्हीलर फिरू शकतात. एका स्टेडियमपेक्षा मोठी जागा, मोठं क्षेत्रफळ वंदे मातरम परनाळीचं हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. गाव खात्याचं मैदान, संपूर्ण गावकऱ्यांनी विरोध पत्करला आणि बघता बघता मोठं मैदान साकारण्याचं काम इकडे तुम्हाला बघायला मिळते. काय ग्रीनरी, काय सुंदर आयोजन, चोहो बाजूने मोठं क्षेत्रफळ, प्रेक्षकांचं बसण्यासाठी जागा. चेंडू हवेमध्ये हलक्यापर्यंत चेंडूला फ्लिक केला. चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बघा फील्ड अँड थ्रोपर्यंत 1 धाव हे तुम्हाला फलकावर बहाल केली जाते आणि एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होते ती 4 धावा. जबरदस्त आयोजन तुम्हाला बघायला मिळालं. 5 चेंडू सगळं 5 षटकार मारण्याचा मनीष या नावाचा रेकॉर्ड तुम्ही बघितलाय. काय जबरदस्त बॅटिंग केलं सातपाटी बी संघाकडनं. 32 धावा एका षटकात काढण्याचं काम केलं आहे. तो म्हणजे बिलाड संघाचे. ओ, चेंडू पडल्यानंतर सरळ वेगवान चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा ओ, चेंडू टटवलाय. व्हॉट अ शॉट, काय क्रिकेट शॉट बघायला मिळेल. चेंडू ओव्हर पिच बघितला, रूम बघितला आणि डीप लॉंग ऑफच्या रिझनला खेळाडूच्या डोक्यावर धाडला गेलाय. चेंडू सर्कलच्या आत, खेळाडू सर्कलच्या होता. शॉट मिड ऑफला चेंडू होता आणि खेळाडूच्या डोक्यावर मारा. काय क्लास फटका बघायला मिळाला. नेत्रदीपक कामगिरी, क्रिकेट बुक स्टाईल ऑफ द शॉट. आदिवासी संघाचा क्रिकेट खेळण्याची पद्धत कोणताही खेळ असो, कबड्डी असो, ॲथलीट असो, आता बाकी आदिवासी खेळाडूंचं राज्यभर काफी मोठं प्रबंध केलं जातं क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून. बॅकफुटला गेलाय, कट केलाय. कव्हरच्या रिझनला चेंडू जातो. डीप कव्हरच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पडतो. 1 धाव तो बघायला मिळते. फील्ड अँड थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील ती बघायला मिळते आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 10 धावा. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर देदाळे बॉईज बी संघाची धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. बिनबाद 10 धावा झाल्या. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय तो मितेश नावाचा नवोदित गोलंदाज पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार पहिला स्पर्धा आपण आयोजन केले गेलं. देखना रुबाबदार 16 एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट 25 2025 वर्षामध्ये तुम्हाला बघायला मिळते. 5-5 सायकली जिकडे लावल्या गेल्यात. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅच ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर आणि लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सायकल ठेवली जाणार आहे. पुन्हा एकदा मितेश. ओ, इथे बघा चेंडू पडण्याचा सरळ खाली येतो. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. मितेश लेग ब्रेक ऑपरेटचं चांगलं संभ्रम काढायला बघायला मिळतो. डावखरा फलंदाज तिकडे पाहायला मिळतो. विपुल नावाचा देदाळे संघाकडनं पहिल्या षटकात 10 निघाला 10. थर्डमॅन, गली पॉईंट हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आत बघायला मिळतात. फाईन लेग हे 4 खेळाडू सर्कलच्या बिहाइंड विकेटच्या मागे सर्व 4 तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मितेश राईट अमोर विकेट मारा करतोय. चेंडू टटवलाय. प्रॉपर टायमिंग झालं. मिड विकेटच्या डोक्यावरनं सुसाट वेगाने निघून जातोय. 6 धावा. गगनाला गवसणी घालताना फटका बघायला मिळतोय. 2 हातात घे. 100 रुपयाचा चान्स आहे. कॅच पकडा, एका हाताने 100 रुपये घ्या. राणी शुगर संघ पराभूत झाला. 6 चेंडू 18 धावा ठेवला. डिफेंड करता आल्या नाहीयेत. ओ, इथे बाकी नो बॉल. यस, पिचिंग आउटसाइड द विकेट.
नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतात विपुल पाहायचा. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते. फ्री हिट बघूया विपुल कशाप्रकारे सामना करतायत. काय फ्लो केलाय जबरदस्त. बघताना जणू काही एका हातात कॅच घेतलाय का खेळाडूंनी. पार्टीचे खेळाडू आहेत जाऊन द्या त्यांच्यासाठी फायनलमध्ये प्रवेश केलाय. एक लेवाना तो बडा बडा प्राइज लेवाना छोटं मोठं काय करवांचे जावाना तो 25 नाही तो 50 एव्हाना ट्रॉफी तो फिक्स आहे. आणि जीएसटी आम्ही भरलाय तुम्हाला टॅक्स लागणार नाही गुजरात जाताना. पुन्हा एकदा आपला षटकाला पुढचा चेंडू टाकतोय. इथे बाकी गोलंदाज बघायला मिळतोय. पुन्हा इथे बाकी ऑफ साईडच्या खूपच बाहेर चेंडू बघायला मिळतोय. पंच काय इशारा देतात वाईड आणि धावसंख्या पुन्हा 1ने वाढून धावसंख्या होते ती 24 धावा. दुसरा सेमीफायनल सामना आपला पहिला सामना 1 चेंडू 1 धावा असताना जबरदस्त बॅटिंग केली. पारडी संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. राणी शिगावला पराभूत केलं सेमीफायनलमध्ये. आणि इथे आपण डेदाळे बॉईज बी विरुद्ध सातपाडी बी असं बघतोय. चेंडू टटवला आहे. स्टेट ड्राईव्ह पकडला मिळेल. गेर होईल का. गुड कॅच चांगला झेल पकडला गेला. डीप लॉंग ऑफच्या रिझनला सरळ चेंडू टाकला गेला. चेंडू खेळायचा होता स्ट्रेट ड्राईव्ह पण इथे बाकी चाणक्य क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि होते गडीचे पतन. विपुलने 13 धावा आपल्या संघासाठी काढल्यात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळालं. जेवढं कौतुक करावं या वंदे मातरम क्रिकेट प्रणालीच्या विकेटचं खरोखरच आमचा साहिल कुरेशी म्हणा स्वप्नील भाऊचं तर मनापासून कौतुक. दीपेश कुंदन आणि संपूर्ण एंटायर टीम आमची म्हणावं लागेल. त्यांचं कौतुक करावं लागेल. मग आमचं फक्त किशोर धुडीचं नाव घेऊन चालणार नाही किंवा गीता काटकर मॅडमचं नाव घेऊन त्याच्या पाठीमागे देखील असंख्य भावंड या समाजाची जोडली गेली आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करताना आज आपण पाहत आहात. खरोखर दर्जा न्यू बॅटर गेलाय तो म्हणजे रोहित नावाचा फलंदाज. या खेळाडूने 13 धावा काढल्यात. विपुलने तेव्हा देखील सगळी छोटी खेळली. रोहितकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्यात. डेदाळे बॉईज बी संघाकडे आपला खेळायला बघतोय. खरोखर चांगला क्लास चांगला दर्जा आजकाल आपण विचार केला डेदाळे संघाकडून देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक दोन्ही चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. असं म्हणतात ना माणसाने लायसन काढावं तर 4 व्हीलरचं आणि त्याचबरोबर 2 व्हीलर देखील लायसन काढून घ्यायचं अशा पैसे काम केलं जाते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे झालो. मितेश थोडंसं महागडं षटक टाकतो या षटकातला. इथे बाकी चेंडू टटवला मिड विकेटच्या रिझनला चेंडू जातो आउट ऑफ पार्क जाईल का. इथे बाकी क्षेत्ररक्षण नाव पुढे पहिला चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. छोटासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला गेले. चेंडूला पूल केलं मिड विकेट आणि मिडॉनच्या क्षेत्रात चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. आणि या 4 धावांनी जर विचार केला तर धावसंख्या होते ती 28 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. यानंतर पुन्हा बघायला मिळते साहिल कुरेशी आणि आमचे मुंडवाईचे नवीन समालोचक बघायला मिळेल. त्यांच्याशी आपण जोडणार आहोत. संपूर्ण पूर्ण यशस्वी करण्यासाठी चांगलं समालोचनाचा हातभार या दोन्ही युवा समालोचकांना बघायला. आणि मला आवडलं की माझ्या भागातले माझ्या गावातले समालोचक करतात. आणि स्वप्नील भाऊने सांगितलं की आता मला गरज नाही आहे. दीपक भाऊ आणि 2 समालोचक असतं की आपण मोठ्या मॅचेस देखील करू शकतोय. कारण बाहेरच्या आणून देखील सोनाचा शब्द उघडत नाही आहे. माझ्या गावातले क्रिकेटर माझ्या गावातले समालोचक चांगले समालोचन करताना आपण पाहायला मिळतात. यस बघा पण रामू भाऊला विचारा पाण्यामध्ये चेंडू टाकला तर बुडबुडा काय निघाला होता. जबरदस्त शॉर्ट स्ट्रेट षटकार 6 धावा बघायला मिळतात. खूप क्रिकेट खेळला. आम्ही एवढे क्रिकेट खेळलेत ना. रविवार शनिवार आला की संपूर्ण वाणगाव इथे आमच्याकडे जा. इथे बाकी झेल होईल का पाहायचा. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 35 धावा. गुड बॅटिंग देदाळे संघाकडनं खूप चांगली मोठी धावसंख्या तुम्हाला उभारताना पाहायला मिळते. नामवंत क्रिकेटपटूचा भरणा इथे बघायला मिळाला. एक दर्जेदार शिस्त आणि त्यापेक्षा धूम्रपान निषेध हे जे बघायला मिळालं. वन ऑफ द बेस्ट कल्चरल काय संस्कृती बघायला मिळाली. एक दिवस देखील ते पाहायला मिळालं नाही. आणि खरोखर म्हणूनच तर हा क्रिकेटचा दर्जा हा क्रिकेटचा क्लास ही क्रिकेटची पर्वणी वेगळं काही शिकून गेले आम्हाला. काय चेंडूला तटवलाय. हातामध्ये चेंडू टाकलाय आणि 6 धावा दिलाय. आणि धावसंख्या 6 निवडून होते ती 41 धावा फलकावर लागल्यात.
तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 41 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. देदाळे बॉईज ब संघाची बॅटिंग काय बघायला मिळते. पुन्हा शॉट ऑफ चेंडू टटवला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जातो. इथे बघा चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार. काय बॅटिंग बघायला मिळते देदाळे संघाकडनं. देदाळे बॉईज व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे अंकेश आणि दुसऱ्या साईडला रोहित. आणि मी रोहितचं समालोचक नेहमीच म्हटलं की रोहित नेहमीच धावा काढतो आपल्या संघासाठी. वन मॅन बॅटर, वन डाऊनचा परफेक्ट बॅटर म्हणून त्याची निवड योग्य केलाय. जेव्हा ओपनिंग फलंदाज बॅकफुटला जाते त्यानंतर बाकी रोहित जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करत असतोय. काय क्लास, काय दर्जेदार फलंदाजी रोहितकडनं पाहिलाय आपण. पुन्हा शॉट ऑफ चेंडू याला कव्हरच्या रिझनला केला. कव्हरच्या खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल का दरम्यान नाही. चांगलं डिसिजन घेतलं, पाठीमागे राहिले. 2 धावा पुन्हा बघायला मिळत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 47 धावा. मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग क्लास दर्जा तुम्हाला देदाळे बॉईज संघाकडनं बघायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकार 1 गडी बाद 47 धावा. याला बाकी चेंडू पूल केला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी झेल सुटला जातो. थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावांची जो विचार केला धावसंख्या होते ती 49. 49 धावा फलकावर लागल्या जात आहेत. तर 16.0048 या सरासरीने 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 49. या षटकामध्ये मला वाटते धावसंख्या आलाय ती 25 का 21 धावा निघाल्यात. 21 धावा बघा. पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात मितेशच्या आल्या 18, तिसऱ्या षटकात धावा आल्या 21. म्हणजे 3 षटकाच्या समापनानंतर 49. खूप सुंदर गुणलेखन तुम्हाला बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये वंदे मातरम क्रिकेटचं जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा इथे आम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून चांगला स्कोरर, चांगलं समालोचन करताना आमचीच टीम आम्हाला इथे बघायला मिळेल, यात काही शंकाच नाही. जाऊया शेवटचा षटक हाताळतो गोलंदाज आहे तो करण. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा खणखणीत षटकार बघायला मिळतो. काय बॅटिंग होते. एका साईडला अंकेश आणि एका साईडला रोहित. करणचा देखील समाचार चालू केलाय. फक्त एक मात्र गोलंदाज बघायला मिळाला ज्याने पॉवर प्लेमध्ये फक्त 10 धावा दिल्या, तो वीरू बाबरे. धावसंख्या झाल्या 55. पण मित्रांनो तेवढी मोठीच बॅटिंग नाही ना तुम्हाला सातपाडी संघाकडे बघायला मिळते. पुन्हा चेंडू ड्राईव्ह केला. याला सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी शेतक चेंडू थ्रो बघायला मिळते. एकच धाव बघायला मिळते. स्लीप झाले तिकडे स्वतः आणि इथे गडी धाव बाद. रोहित बाद झाले धाव बाद. 1 रन मिळालेले आहेत. दुसऱ्या धावासाठी धाव बाद झालेत. बॅटर किरण नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अगोदरच्या मॅचमध्ये किरणने आणायला षटकार खेचला होता. स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघा. 10 नंबरची जर्सी मारली की सचिन रमेश तेंडुलकर. पण हरदी इंटरनॅशनलमध्ये ती 10 नंबरची जर्सी आपण बॅन केला. एक चांगला रिस्पेक्ट सचिन रमेश तेंडुलकरांना दिलं गेलं आहे. 10 नंबरची जर्सी फुटबॉलमध्ये डिगो मॅराडोना, मेसी, रोनाल्डो, पेले अशा असंख्य फुटबॉलपटूंनी देखील 10 नंबरची जर्सी घेतात आणि चांगले गोल करताना काम त्यांच्याकडे देखील बघायला मिळालं. इमर्जिंग प्लेअर जो असतो नाही, रोहितने 18 धावाची खेळी केला आपल्या संघात. जबरदस्त बॅटिंग रोहितकडनं बघायला मिळाली. करण आला चेंडू टटवला. मी म्हटलं की आल्याला षटकार मारायचा किरणकडे बघायला मिळते. 6 धावा खणखणीत षटकार. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आल्याला षटकार माहिती ताकद किरणकडे. अगोदरच्या मॅचमध्ये की तसंच मारलाय. स्टेप आउट झाले. चेंडू ओव्हर पिच. खूप खराब गोलंदाजी यावेळेला सातपाडी संघाकडनं होते. त्याहीपेक्षा कौतुक करायला पाहिजे. चांगली फलंदाजी देदाळी बॉईज बी संघाची होते. एवढं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग आणि धावसंख्या झालाय ती 62. 62 धावा झाल्यात. 15, 16, 17ची सरासरी काढावी लागेल प्रत्येक इनिंगमध्ये. पुन्हा चेंडू टटवलाय. चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी शेतकरी करू शकेल. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावण्याचा विचार केला धावसंख्या होते ती 63. 63 धाव फलकावर लागल्या जातात. 15च्या सरासरीपेक्षा जास्त धावसंख्या उभारावी लागेल. आता समोर स्ट्राईकवर आहे तो फलंदाज अंकेश नावाचा ओपनिंग आलेला फलंदाज. सुपर पीस ऑफ बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग केलाय. इथे बाकी चेंडू टटवला. चेंडूला करायचा पूल. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. थोडीशी फ्लंबिंग होते. धावबाचा चान्स होईल का आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती
65 धावा हे तुम्हाला फलकावर बघायला मिळते. काय मोठी धावसंख्या आजच्या दिवसात उभारला आहे. 77 धावा हायस्ट स्कोर हा देखील स्कोर होता तो सातपाडी संघाचाच. पण इथे बाकी तुम्हाला चेसेबल करायचे आहेत. 65 धावा झाल्यात. ओ चांगला ड्राईव्ह केलाय, पूल केलाय, डिस्क्वेलेक्टच्या रिझनला जातो. मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल का? चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 69. म्हणजे 70 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. 70 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. वरुण राजाला विनंती करतो की गेला दिवस तुमचा आमचा वाया घावला, याच वेळेस पाऊस कृपया करतो की आमचे पाऊस होऊ नका. 27 धावाची खेळी तुम्हाला अंकेशकडनं पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग अंकेश यांनी देखील केलाय. चला बॅटर पाठवा लगेचच. त्याला पावसाची अंदाज आहे, पाऊस येणार नाही आज, का तेवढी ढगं नाही आहेत. आपण प्रामाणिकपणे काम केलंय. काकांनी केलेलं काम देखील कष्टाचं काम आहे. अनेक केसेस काकाने केल्यात. कधी कधी आठवड्याला काका कोर्टामध्ये दिसायचे. रोज केसेस. आपल्या समाजासाठी ज्याने काम केलं ते म्हणजे आमचे कावराम काका यांच्या स्मरणार्थ आपण इथे पॅच बघत आहोत. सुंदर आयोजन. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. 70 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आणि आता मी समालोचन क्षेत्रामध्ये बदल करतोय. साहिल कुरेशी साहेब या आपण किंवा आपण करा, दोघांपैकी कोणीही करायचं आहे. या 70 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि स्कोरिंगसाठी देखील एकाने बसा. हॅलो चला फील्ड सजून घ्या. देदाळ संघ असं एकत्रित 24 चेंडू आणि एकत्रित 70 धावांचं टार्गेट इथे उभारलं गेलंय. म्हटलं जाताना नाण्याच्या 2 बाजू असतात, छापाने काढत. तसेच एक बाजू पाहिली गेली परंतु दुसरं बाजू सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. एकत्रित ज्याप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळाली अंकेशाच्या माध्यमातून, एकत्रित असं चांगल्या दर्जाची फलंदाजी केली गेली अंकेशाच्या माध्यमातून. एक उंचावलेला स्कोर या 24 चेंडूमध्ये पाहायला मिळते. एकत्रित 70 धावा. असं सलामीची जोडी. एक बाजूला वीरेंद्र, मनीष आणि वीरेंद्र. विरू म्हटलं जातं. वीरेंद्र बाबरे पालघरचा ब्रँड इथे पाहायला मिळतो. कित्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र ज्याने गाजवलं, ज्या नावाची चर्चा आहे पूर्ण पालघर तालुक्यामध्ये, परंतु तोच फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल झाला गेला. एकत्रित 70 धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल सातपाटी बी संघ. तर एक बाजूला आहे देदाळे संघ. या 2 संघामध्ये टफ फाईट. सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं पारदी उंबरसाडी विरुद्ध राणेशिगम मधून पारदी उंबरसाडी संघ क्वालिफाय झाला गेला आणि फायनल मध्ये प्रवेश केला जातोय. इथे पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना. एक बाजूला जय बजरंग सातपाटी बी संघ, तर एक बाजूला देदाळे संघ. सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानात सुरू आहे. सातपटी बी आणि देदाले बॉईज. पाहूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि स्वागत केलं गेलंय 6 धाव्यांनी गोलंदाज अंकेशचा. काय सुंदर फटका पाहायला मिळाला वीरू बाबरे यांच्या फळीतून. मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला पोहोचून दिला जाते सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता. खाता देखील उघडला गेलाय सातपाटी संघाचा. ज्याप्रमाणे धावसंख्या आहे, उंचवलेला स्कोर आहे, 70 धावांचा टार्गेट, त्यानुसार सुरुवात सुद्धा करावी लागेल. परंतु पहा इथे पहिलंच वादळ या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. वीरेंद्र बाबरे नावाचं एक ब्रँडेड स्ट्रोक षटकाराच्या स्वरूपात 6 धावेने आपल्या संघाची केली सुरुवात. याच काही कमालीची दर्जेदार बॅटिंग नक्कीच आहे विरीकडे. ते पहा लॉंग ऑफच्या दिशेला झेलची संधी. झेल परिपूर्ण होईल का? याचा मोठा झटका. इथे वीरेंद्र नावाचा मोठा झटका लागला जातोय जय बजरंग सातपाटी या संघाला. आज काही कमालीचा चेंडू, कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं जजमेंट. छोटा पॅकेट बडा धमाका. काही कमालीचं क्षेत्ररक्षक होता तो
राहुल नावाचा क्षेत्ररक्षक, यस काय कमालीचं अफलातून दर्जाचं फिल्डिंग पाहायला मिळालंय. पाहायला गेलं तर 70 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर सुंदर असा षटकार पाहायला मिळाला वीरू बाबरेच्या फळीतून, परंतु पुढील चेंडू एक खूपच सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि सुंदर झेल टिपून मात्र वीरू बाबरे यांच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय. वीरू बाबरेचा विकेटवर राहणं मात्र गरजेचं होतं, कारण की 70 धावेचा पाठलाग करायचा आहे. एक मोठी धावसंख्या मात्र संघासमोर आहे. पाहूया आता येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय करण. आता मात्र मनीष आणि करण या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. जिंकण्याकरिता 70 धावेचा पाठलाग करायचा, एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करणं आता मात्र गरजेचं झालेलं आहे. असं पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. इथे पहा आडव्या बॅटने खेळला जातोय, डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू टावल करतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, असं फील्ड केलं जाईल, थ्रो करेल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. आपण सामना पाहतोय, एक बाजूला आहे जय बजरंग सातपाटी बी संघ, तर एक बाजूला गावदेवी बॉईज जेदाळे. म्हणायला गेलं सेमीफायनलचा दुसरा सामना. एकंदरीत पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं अंकेश, रोहित, विपुल यांच्या माध्यमातून अफलातून दर्जाची फलंदाजी किरण सुद्धा पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे धावसंख्या रचली गेली, एकंदरीत 70 धावेंचं एक मोठं शिखर उभं केलं गेलं. परंतु पहा इथे वीरूला टिकणं खूप गरजेचं, परंतु अजून फलंदाज सातपाटी संघाकडे आहेत, गुणवत्ता आहे. इथे पहा काय कमालीचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्यासपीठाला दिली गेली सलामी या 4 धावेच्या सह्याने. धावसंख्या 4 ने वर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर अंकेश पाहायला मिळालाय. पहिला चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर खूप सुंदर असा कमबॅक केला गेला, वीरू बाबरेला बाद केला गेला. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला पोहोचून दिला जाते सीमारेषा बाहेर. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं झालेलं आहे, कारण की वीरू बाबरे खूप लवकर डगआउटच्या दिशेने परतलाय. त्यानंतर मात्र कोणत्या तरी फलंदाजाला आक्रमक भूमिका मात्र घ्यावी लागेल. असं एकंदरीत 17 धावा अद्यापर्यंत धावपकार लागल्या जात आहेत. यस, एक गोल्डन तिकीट फलंदाजाला दिलं गेलं. बीमर चेंडू पाहायला मिळाला. मागचा तेच असं म्हणायला गेलं मिड विकेटच्या दिशेला चौकार, परंतु त्या चेंडूवर बीमर चेंडू म्हणून आखला गेला. इथे पहा गोल्डन तिकीट, या गोल्डन तिकीटचा पुरेपूर वापर केला जाईल का? यस, डेफिनेटली सक्सेसफुल. सह्याने धावसंख्या पोहोचली गेले एकंदरीत 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड. ज्याप्रमाणे सुरुवात मागच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली, परंतु तेवढ्याच घातकपणे एक आक्रमण पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतोय करण, ते पाहतोय समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक पहा फंबलनेस काय एफर्ट लावलं जातंय, परंतु चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी.
समाप्ती झालाय. एका षटकाच्या समापनानंतर धावफलकावर जर पाहिलं 27 धावा पाहायला मिळते. मनीष आणि करण काय सुंदरपणे फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. अंकेशवर मात्र हल्ला बॉल केला गेलाय. तब्बल एका षटकामध्ये 27 धावा एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी फलंदाजांनी केलेलं आहे. जिंकण्याकरिता 70 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इकडून जर पाहिलं अजूनही 18 चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता असणार आहे या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी. पाहूया दुसरी षटक करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला वेदांत पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये खूप सुंदरपणे गोलंदाजी हाताळली होती. या सामन्यामध्ये देखील वेदांत यांना मात्र चांगली अशी गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की सेमीफायनलचा हा थरार आहे. सेमीफायनलचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि फायनलमध्ये मात्र पारडी उमरसाडेचा संघ मात्र जाऊन पोहोचलेला आहे. पाहूया दुसरी षटक. वेदांत बॉलिंग ट्रॅकवर आहे. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. असं एक बाजूला आहे जय बजरंग सातपाटी बीज संघ, तर एक बाजूला गावदेवी बोस जेदाळी. या दोन संघामध्ये पहिल्या चेंडूवर पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फील्ड केलं जात आहे. असं बाईच्या स्वरूपात एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने सरसावली जाईल. पोस्टचे एकंदरीत 28 या आकड्यावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड. एकंदरीत 70 धावांचा पाठलाग करताना पाहतोय जय बजरंग सातपाटी बी संघ, तर एक बाजूला आहे गावदेवी बोस जेदाळी संघ. असं पहिलं षटक पाहायला मिळेल. एकंदरीत थोडं महागडं षटक. ते पहा वेगवान फटका केला. ताकदीचा वापर. चेंडू बराच काळ हवेत सलामी देतोय आकाशाला, परंतु पहा काय कमालीचा झेल परिपूर्ण केला जातोय. मोठा झटका. स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप खूप स्वागत असणार आहे. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता 2 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 28 धावा. आता मात्र फलंदाज करण जेलबाद होऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला परतला. येणारा नवीन फलंदाज दिवेश आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. दिवेश आणि मनीषची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी टाकवर सज्ज. इथे पहा काय कमालीचा फटका. चाबूक शॉट गेल्या गेल्या प्रहार केला जातोय. येतोय षटकार. दिवेश यांनी मात्र प्रहार केलाय. चेंडूला 6 धावेकरिता पोहोचवत असताना आता मात्र धावसंख्येचा विचार पाहता 34 धावा फळकावर लावली गेलाय. यावेळेस अतिरिक्त वेगवान गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. लाईन लेंथवर मात्र कंट्रोल राहिलेला नाहीये. अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू आहे. वाईड बॉल. धावसंख्येत एकनी भर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 36 या अंकावर. 36 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 महत्वपूर्ण गडीच्या मोबदल्यात खेळत असताना सातपाडीचा हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पहिला झटका वीरू बाबरेच्या रूपात बसला होता. त्यानंतर मात्र करण आपल्या डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र देवेश आणि मनीष यांच्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. सर असं इथे पाहतोय वेगावर थोडं कुठे ना कुठे नियंत्रण भटकले गेले होते. वेदांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु पहा काही कमालीचं फुटवर्क इथे वाचलं गेलं. म्हटलं जातं ना गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजी ती कशी करावी. फलंदाजाचं फुटवर्क वाचणं खूप गरजेचं आहे, कारण की फलंदाजाकडे फक्त कमी वेळाचा टायमिंग असतो. कारण की ज्याप्रमाणे फटके खेचायला लागतात एकतर असं कमी सेकंदाचा वेळ असतो फलंदाजाकडे. कशा प्रकारे कुठे कोणत्या दिशेला फटके खेळू हे प्रयत्न असतो, परंतु फुटवर्क वाचून गोलंदाजी करणं हे खूप गरजेचं असते. तुमच्याकडे भन्नाट वेग आहे, परंतु त्या भन्नाट वेगावर नियंत्रण असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. काय सुपर पट लावला गेलाय. नक्कीच आपल्या संघाकरिता
5 धावा वाचवत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. फक्त 1 धाव ही पूर्ण केली गेलाय. धावसंख्येत 1 बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र दोन्ही संघ आपला पूर्ण बळ झोकून देत आहेत. संघर्षाचा वापर या ठिकाणी केला गेलाय. काय सुंदर सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर वेदांत पाहायला मिळतात. यावेळेस वेगवान गतीने हाताळलेला हा चेंडू पडल्यानंतर वेगवान गतीने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाचा हातात जाऊन विसावलाय. डॉट चेंडू येतोय मैदानात. डॉट चेंडू निशी मात्र 2 षटकाची समाप्ती होती. चला आमच्या पन्हाळीच्या महिला यायचंय. खरोखरच या महिला विनाश प्रोग्राम बघू या ताई. यावरती आपलीच आपल्याबरोबर गीता काटकर मॅडम आहेत. मागील 5 दिवसापासून की 10-15 दिवसापासून त्या देखील बघतात. या आमच्या पन्हाळीच्या महिलात या ताई या ना वरती या प्लीज या. आमच्या पन्हाळी गावच्या महिला तुम्हाला बघायला मिळतात. नेहमीच आमच्या क्रीडांगणावर कोणताही कार्यक्रम असो त्यांचे आवर्जून भेट आम्हाला बघायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थाने काळूराम काका स्मृती चषक आपण बघत आहात. या आमच्या पन्हाळीच्या भगिनी या पाटीलपाड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. खरोखर तुमचं कार्य तुमचं येण्याने आम्हाला ह्या मॅचेसमध्ये खूप काही सहकार्य बघायला मिळते. या अतिथी भाऊ आलेल्या प्रत्येक भगिनीचा आम्ही मनापासून मनसानापन्न व्हायचं आहे. असं म्हणतात ना 4 चौघी जेव्हा एकत्र होतात तेव्हा नांदा चौका भरते आणि 4 चौघी एकत्र येतात तेव्हा संपूर्ण कार्यक्रम नंदनवनात भरतो असं बघायला मिळते. जाऊया पुन्हा. सुंदर समालोचक माझे 2 तरुण भावंड्या करतायत. यस आलेल्या सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत असणार आहे. काळूराम काका स्मृती चषक 2025चा हा पहिला पर्व आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानात सुरू आहे आणि सुंदर अशी फलंदाजी आपल्याला सातपटी संघाकडून पाहायला मिळते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजेच 37 या अंकावर जिंकण्याकरिता 70 धावेचा पाठलाग करायचा आहे. तिसरी षटक करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया गणेश. 12 चेंडू 33 धावांची गरज इथे पाहतोय. या फलंदाज 38 षटकामध्ये चेंडू बराच काळ हवेत इथे पाहतोय. क्षेत्ररक्षक आलेत. वेदांत पहा झेलची संधी होती. झेल इथे धरतीला दान केला जातोय. मोठा झटका लागेल काय परंतु पहा धरतीला चेंडू दान केला जातोय. एक जीवनदान मिळालं जातंय. फलंदाज मनीष आपण पाहतोय. यस कुठे ना कुठे दिवेश त्यांच्या साथीला आहेत. यस जीवनदान मिळालं आहे. त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा इथे उचलला जाईल काय इथे पाहतोय. एकंदरीत 70 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येवर नजर राखली गेली. पोचतोय एकंदरीत 38 या आकड्यावरती 38 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय काळूराम काका स्मृती चषक 2025चा महासंग्राम आणि महासंग्रामामधील मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनल मधील आपण सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं पारदी उंबरसाडीने थेट प्रवेश केला गेला आहे फायनल मध्ये. परंतु या 2 संघामध्ये एक बाजूला आहे जय बजरंग सातपाडी बी संघ तर एक बाजूला गावदेवी बॉयज देदाळे. या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. इथे पाहतोय आपल्या व्यासपीठावर मान्यवर महिला वर्ग पाहायला गेले तर खूपच मोठ्या दर्जाने इथे उपस्थित झाले गेले. तर आपले प्रमुख पाहुणे आपण पाहतोय त्यांचा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले गेले. या स्पर्धेसाठी तुम्हाला मानाचा मुजरा असेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला थ्रो केला जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली गेलंय. धावसंख्येत 1 भर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या अंकावर. 39 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान षटकातील पुढील चेंडू वाईड यॉर्करचा प्रयास गोलंदाजाकडून केला गेलाय. क्रिकेटचा पटलावर खेळत असताना गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते वाईड यॉर्कर त्याचा प्रयास करत असताना गोलंदाज पाहायला मिळाले आणि सफल देखील झालेत. डॉट चेंडू येतोय मैदानात. तिसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. गणेश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका सजवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पुढील झटका मात्र सातपेटी संघाला बसेल. अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने वळताना पाहायला मिळतोय. गाडीमध्ये घेऊन या संजय पाटील साहेब. गाडीमध्ये घेऊन या. गाडी येईल इथपर्यंत. दादा गाडीमध्ये घेऊन या. चालेल आणली तरी. सर आपण बघत आहात आदरणीय संजय पाटील साहेबांचं आगमन होते.
एक निश्चित कामगार नेते आणि खेळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली होती. त्यांच्या माध्यमातून आपण बघत आहात. एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण बघितलं. नेहमीच गोरेगावचे कैवारशी राहताना आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याने ठसा या संपूर्ण बोईसर भागामध्ये उचलवला आहे ते उच्च सुशिक्षित तुम्हाला सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व तमाम लोकांचे मित्र म्हणून बघणारे आदरणीय संजय पाटील साहेबांचं इथे आगमन होतं आहे. खरोखरच काकांशी देखील त्यांचा वेगळा प्रवास होता. काकांशी त्यांचं वेगळं नातं होतं. नेहमीच एकमेक दोघं जेव्हा भेटायचे तेव्हा चांगले विचारविनिमय काकाच्या माध्यमातून आपण बघायला मिळालं. आणि आदरणीय संजय पाटील साहेब म्हटलं की अनेक समाजाशी निगडीत राहताना की फक्त माझा समाज मी पुरीत न करताना असं एकमेव कार्य करतात. लोकांशी नातं गोतं जमलं गेलं. कामगार संघटना ज्यांनी सर्वप्रथम आणली ते आपण बघितलं. या क्रिकेटच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती हां 39 धावा झाल्यात. तर बघा आता आपल्या इथे आगमन होत आहे. खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व या बोईसर भागातलं. रिक्षा चालक मालक संघटना त्यांच्यासाठी केलेल्या योजना, महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामगार संघटनाची केलेली चळवळ त्या काळामधले आज देखील ती बघायला मिळते. आणि सर्वप्रथम खरोखर तर ज्या अर्थाने ज्याने नेहमीच आपलं पाय जमिनीवर ठेवताना ते बघायला मिळते. काय शॉट बघायला मिळतो. साहेबांच्या स्वागतासाठी षटकार पाहायला मिळतोय. आल्या षटकार बघायला मिळतोय. या संजय पाटील साहेब मॅच बघायला मिळेल. 70 धावाचा 10 चेंडू 25 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 25 6 25 शेवटच्या षटकामध्ये 25 धावा पाहिजेत. यस निश्चितच आपण बघत आहात. मंचावरती विराजमान झालेत आदरणीय संजय पाटील साहेब. शिवशक्ती सामाजिक संघटना ही संपूर्ण बघतात. महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमी आणि खूप मोठं एक व्यक्तिमत्व आपण बघत आहात. अनेक सामाजिक कार्य त्याच्या माध्यमातून असतात. आणि कामगारांसाठी संघर्ष कसं करावं, कामगार सेना कशी चालवावी त्या काळातली चळवळ आपण त्याच्याकडून पाहिलाय. वेल एज्युकेटेड एक चांगलं रहस्यमय आणि प्रत्येक समाजाशी निगडीत नातं वित्तमभूत ज्यांच्या असं असेल. एक देखील समाज नसेल की संजय पाटील साहेबांचं नाव त्यांच्याकडे नसेल. आज आपण काळूराम काकाशी बघतोय. काळूराम काकाचं नातं देखील त्यांच्याशी वेगळं रिलेशन बघायला. बॅटची एज घेऊन गेला. चेंडू थर्ड ट्रॅव्हल होतोय. एकच धाव बघायला मिळते. आता इथून जर विचार केला 4-5 चेंडू आणि 24 धावा म्हणजे मोठे तुम्हाला फटके मारावे लागतील. क्षमता आहे या फलंदाजाकडे. दिवेशकडे चांगली क्षमता आहे. 5 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता. चेंडू टटवला आहे. सरळ जातो. स्ट्रेट ड्राईव्ह डीप उजरे नावाचं क्षेत्ररक्षक फील्ड करून थ्रो करून फक्त धावसंख्या 2 ने वाढली जाते. खूप चांगली जबरदस्त बॅटिंग तुम्ही देदाळे संघाकडनं बघितली. 70 धावाचं मोठं आव्हान दिलं आणि तिथेच बाकी मोठा खोगळ. आणि पहिला चेंडू षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर महाराष्ट्रातला मोठा पटला वीरू बाबरे बाद झाला आणि त्यानंतर बाकीचा अमलारचा कमबॅक केलाय. चेंडू फसलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला जातोय. एकच धाव बघायला मिळेल. एक्के दुःखचे काम नाही बनण्यावाला. इथे जर तुम्ही विचार केलात देदाळे बॉईज बी संघ खूप मोठं काम करत तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी गडी धाव बाद होतोय. आतापर्यंत विचार केला 5 सायकल या स्पर्धेसाठी बक्षीस आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर आणि 1 सायकल आहे प्रेक्षकांसाठी. ज्या प्रेक्षकांचं लकी ड्रॉ मध्ये नाव निघेल. एक अट आहे की तो प्रेक्षक इथे मैदानावर असणे गरजेचं आहे. त्यानंतर बाकी 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक जे पहिलं बक्षीस आमचे लाडके आमदार आदरणीय राजीव गावित साहेब यांच्याकडे दिलं गेलं. दुसरं बक्षीस 25,000चं आम्हाला चुरी साहेबांकडे दिलं गेलं आहे. अशा पद्धतीचे अनेक बक्षीस ठेवले गेलेत. 8 ट्रॉफ्या ठेवल्यात म्हणजे जे संघ क्वार्टर फायनल पोहोचलेत तर प्रत्येक संघाला ट्रॉफ्या दिल्या जातील. आज बाकी देदाळे संघाची बॅटिंग उच्च दर्जाची पाहायला मिळाली. रिव्हर्स होता. गलीच्या रिझनला एकच धाव तिकडे बघायला मिळते. आणि आनंद वाटेल की गुजरातचा संघ इकडे फायनलमध्ये पोहोचला. पारडी संघ म्हणजे एका साईडला तुम्ही बघाल की एक आम्हाला राज्याच्या पलीकडे देखील एक ट्रॉफी जाईल सांगायला बघायला मिळेल. आणि काळूराम काकाचं जेवढं गौरव करावं काळूराम काकाने संपूर्ण आयुष्य भूमिसेना संघटनामध्ये साध्य केलं. रोज एक केस त्याच्या नावावर राहायची. 30 दिवसाला 30 दिवस कोर्टामध्ये जाताना महिन्यातून 20 दिवस कोर्टामध्ये असायच्या. कधी या संघटनेशी ते कधी त्यांच्याशी लढत येताना कधी या कोर्टात तर कधी त्या कोर्टात कधी कचेरीमध्ये तर कधी तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आयुष्यमय संघर्ष केलं आपल्या समाजासाठी. असं एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय काळूराम काकासाहेब यांच्या स्मरणार्थ आपल्या मॅचेस भरवल्या गेल्यात.
चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे बाकी औपचारिकता बाकी आहे. देदाळे संघ फायनलमध्ये प्रवेश करायला बघायला मिळेल. आता बघायला पारडी संघ आपण तयार राहायचं आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व संजय पाडी साहेब हे देखील इकडे आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. कारण खरोखर क्रिकेटचा त्यांना खूप मोठा आदर्श आणि स्वतः देखील क्रिकेट आणि बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल तर सांगेल. PDPLचे मॅडम गीता मॅडम PDPLचे खरे संस्थापक साहेब आहेत. जेव्हा पहिली फाईल शरद पवार साहेबांकडे गेली तेव्हा पहिली सिग्नेचर घेऊन येणारे आमचे संजय पाटील साहेब आहे. आज PDT जर तुम्हाला बघायला मिळतं संजय पाटील साहेबांमुळे ही मोठी तुम्हाला स्पोर्ट्स अकॅडमी बघायला मिळते. जाऊया देदाळे संघ तुम्ही खूप मोठं 15 लाख मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला. इथे आपण आलेल्या मुख्य पाहुण्याचं इथे सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय बालशी साहेब या आपण सन्मान करतोय आदरणीय संजय पाटील साहेबांचा. एक मोठं व्यक्तिमत्व मैसूर भागात तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मायेची उबदार शाल आणि संजय पाटील साहेब ही शाल आपण न्यायची आहे. एका आगळ्या संस्कृतीची आदिवासी संस्कृतीच्यावर नटलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी असतात तुम्ही नेत पण ही आमची आग्रहाची विनंती आहे की काळूराम काकाची भेट म्हणून समजा तुम्ही. एक वारली पेंटिंग त्यांनी केलं गेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे सर्च करायला मिळालं आणि तुमचं खूप रिलेशन त्याचे झालं आहे. अनेक वेळ तुमच्या भेटीगाठी व्हायच्या काळूराम काकांशी बघायला मिळायच्या आणि एका मुलाप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं आहे. मी बालशी साहेबांना विनंती करतोय की मायाची